नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय ढोकळा। तर हा ढोकळा उपवासाचा बनवतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कोणालाही सहज पहिल्याच प्रयत्नात हा ढोकळा बनवायला जमेल। अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासून आपण हा ढोकळा बनवतोय। तर उपवासाला नेहमी तेच पदार्थ खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो आणि मग काहीच खावंसं वाटत नाही। तर त्यावेळेस तुम्ही असा हा झटपट होणारा मऊ लुसलुशीत जाळीदार उपवासाचा ढोकळा बनवू शकतात। अगदी घरात असणाऱ्या साहित्यात हा बनतो। रेसिपी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की ती बनवायला सोपा आहे। तर इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे, म्हणजेच वरीचे तांदूळ किंवा याला उपवासाचे तांदूळ सुद्धा बोलतात। आणि 1 वाटी भगरीसाठी पाव वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे। तर हे दोन्ही साफ करून घ्यायचे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। तर सगळ्यात अगोदर मी शाबू बारीक करून घेते। शाबू पटकन बारीक होत नाही, तर शाबू असा रवाळ मी वाटून घेतलाय। आता यामध्ये आपण भगर टाकून घेऊयात। तर हे अगदी योग्य प्रमाण आहे। परफेक्ट असा जाळीदार ढोकळा बनून तयार होतो। तर कोणतीही तुम्ही एखादी वाटी घेऊ शकतात आणि त्याने हे मोजून सर्व साहित्य घ्यायचं आहे। तर मिक्सरचं भांडं छोटं होतं म्हणून मी आता हे मोठं घेतलेलं आहे। तर सर्व साहित्य त्यामध्ये टाकून घेतले आणि तर इथे पाव वाटी दही टाकून घेतल्यानंतर तेवढंच पाणी सुद्धा टाकलेलं आहे, पाव वाटी। तर वाटून घेतल्यावर मला हे घट्ट मिश्रण वाटत होतं म्हणून मी आणखीन पाव वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे थोडंसं रवाळ वाटून घेतले। तर खूप आपल्याला हे मिश्रण पातळही नकोय आणि खूप घट्टही नकोय। तर वाटताना खूप बारीक याचं पीठ करायचं नाहीये, रवाळ असं टेक्स्चर ठेवायचे। आता आपण हे सर्व मिश्रण मोठ्या एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। आता आपण हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतले। तर मला हे थोडंसं मिश्रण आणखीन घट्ट वाटत होतं, तर मी इथे 2 चमचे पाणी टाकून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर एकूण आपल्याला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। अर्धी वाटी किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी सुद्धा लागू शकतं। तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। तर जरासं हे फेटून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये हवा भरली जाते। तर आता आपण हे चांगलं फेटून घेतलेलं आहे। तर शाबू भगर काहीही न भिजवता आपण हे झटपट ढोकळा बनवतोय। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे सर्व साहित्य म्हणजे शाबू आणि भगर रात्रीसुद्धा भिजवून ठेवू शकतात आणि सकाळी हे बनवू शकता। तर इथे आता झाकण ठेवून आपण 10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात, म्हणजे हा चांगला भगर आणि शाबू मुरलं जाईल हे पीठ। तर 10 मिनिटानंतर आपण काढून पाहूयात। तर पीठ चांगलं मुरलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। तर इथे मी चवीनुसार मीठ टाकले आणि 3 हिरव्या मिरच्या जाडसर ठेचून घेतलेत, ते टाकून घेऊयात। तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। तुम्ही जर उपवासाला खात नसाल कोथिंबीर तर नाही टाकली तरीही चालेल। ज्या गोष्टी तुम्ही इथे उपवासाला खात नाहीत त्या स्किप करू शकतात। आता आपण चवीनुसार मीठ, मिरची आणि कोथिंबीर टाकले, हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिर्च पावडर सुद्धा इथे वापरू शकतात। तर आपण आता हे चांगलं मिक्स करून घेतले। तर याच्यामध्ये आपल्याला सोडा, इनो काहीही टाकण्याच्या अगोदर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा उपवासाचा बनवणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला पटकन करता येते। तर इथे मी 1 चमचा इनो टाकून घेतले। तुम्हाला जर इनो चालत नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा टाकू शकतात किंवा 2 चमचे कडकडीत तेल गरम करून सुद्धा टाकू शकतात। इनो टाकल्यानंतर हे पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच हे ताटामध्ये टाकून घ्यायचे। इनो जेवढ्या लवकर ॲक्टिवेट होतो तेवढ्याच लवकर डिॲक्टिवेट सुद्धा होतो। तर आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित फेटून घेतले। आता हे ताटामध्ये ओतून घेऊयात। म्हणूनच ताटाला अगोदरच तेल लावून ठेवायचं, म्हणजे आपल्याला पटकन सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण ताटामध्ये टाकता येतं। तर आता हे मिश्रण ताटामध्ये ओतून घेतले। थोडंसं सर्व बाजूने एकसारखं करून घेऊया आणि टॅप करून घेऊया। आता याच्यावरती मी थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून घेतली आहे। तुम्हाला आवडत असेल तर लाल मिर्च पावडर टाकू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकतात। पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं। आता आपण हा ढोकळा शिजायला ठेवला आहे, वरून झाकण ठेवूयात आणि 15 मिनिट मीडियम गॅसवरती हा ढोकळा शिजवून घेऊयात।
तर ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटपटीत टेम्पटिंग एक अशी चटणी बनवून घेऊयात। तर इथे मी 4 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे जाडसर। तुम्ही शेंगदाणे भाजून पाला काढून सुद्धा घेऊ शकतात। माझ्याकडे जाडसर कूट होता म्हणून मी तोच घेतलाय। आणि आता इथे 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकल्यात, चवीनुसार मीठ टाकले आणि याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात। तर ढोकळ्यामध्ये जेव्हा मिरची कुटून टाकलेली तोच ग्लास आहे त्याच्यामध्ये मी पाणी घेतले। तर आता हे आपण मिक्सरवरती बारीक चटणी करून घेऊयात। तर आपण इथे ही चटणी बनवून घेतली आहे। तर याला आता आपण एक तडका देऊन घेऊया। तुम्ही याच्यामध्ये चटणी वाटताना 1-2 चमचे दही सुद्धा टाकू शकतात। आता तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकूया। जिरे चांगले फुलले की 2 मिरच्या कापून घेतलेत बारीक तुकडे करून, त्यासुद्धा टाकून घेऊयात। उपवासाला जर तुम्ही जिरे खात नसाल तर स्किप करा, फक्त मिरचीचा सुद्धा तडका देऊ शकतात किंवा अशी चटणी खाल्ली तरीसुद्धा अप्रतिम लागते, कारण आपण वाटण करताना सुद्धा मिरची टाकलेली आहे। तर इथे मी हा थोडासा तडका यामध्ये टाकून घेतला आहे, बाकीचा तडका आपण ढोकळ्यावरती टाकून घेणार आहोत। तर चटपटीत चटणी आपली तयार झाली आहे। तर तोपर्यंत इथे 15 मिनिट झालेले आहे, ढोकळा चांगला शिजलेला आहे। तुम्ही पाहू शकता ढोकळा चांगला फुललेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे ढोकळ्याचं ताट बाहेर काढून घेऊयात। तर तुम्हाला मी इथे चेक करून दाखवते, चाकू किंवा टूथपिकने तुम्ही चेक करू शकतात। अजिबात हे चाकूला हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे, एकदम क्लीन निघलेलं आहे। तर आता हे ताट मी बाहेर काढून घेतले। तर हा ढोकळा खूप गरम आहे, आपण थोडा हा थंड करून घेऊयात, म्हणजे कोमट होईपर्यंत वाट पाहूयात आणि कोमट झाल्यानंतर हा ढोकळा कापून घेऊयात। तर इथे ढोकळा थोडा थंड झालेला आहे, कोमट आहे। तर आता आपण हा कापून घेऊयात। तर सगळ्यात अगोदर कडेने याच्या चाकूने अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्यात, म्हणजे याचे पीसेस करायला सोपं जातं। तर असा गोल चाकू मी फिरवून घेतलाय। आता तुम्हाला हवं तर आकारामध्ये तुम्ही हा ढोकळा कापून घेऊ शकता, ट्रायंगल शेपमध्ये, चौकोनी आकारामध्ये किंवा मोठे मोठे असे पीसेस याचे करू शकतात। तर इथे मी चौकोनी आकारामध्ये हा ढोकळा कापून घेते, किंवा तुम्ही मोठे मोठे त्रिकोणी पीस जरी केले तरीसुद्धा चालेल। तर इथे मी आता हा ढोकळा सर्व कापून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। कापताना समजत असेल तुम्हाला की हा किती जाळीदार बनलेला आहे। तर आपला ढोकळा कापून झाला आहे। आता आपण जो तडका करून घेतला आहे मिरची आणि जिऱ्याचा, तो सर्व बाजूनी याच्यावरती टाकून घेऊयात। तडका टाकल्यामुळे या ढोकळ्याची चव आणखीनच वाढते आणि खूप अप्रतिम असा हा ढोकळा लागतो। कोणाला समजणार सुद्धा नाही आहे की आपण हा उपवासाचा ढोकळा बनवलेला आहे। तर सर्व तडका मी या ढोकळ्यावर पसरवून घेतला आहे। तुम्हाला इथे मी एक पीस काढून दाखवते। तर चाकूने अलगद असा हा पीस आपण वरती उचलून घेतला आहे, हे पहा सहज निघलेला आहे आणि ताटाला अजिबात हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे। किती क्लीन निघलं आहे आणि किती चांगली याला जाळी पडली आहे, एकदम स्पॉन्जी मऊ लुसलुशीत जाळीदार हा ढोकळा बनला आहे, हे पहा। तर अशा पद्धतीने आपण उपवासाचा ढोकळा बनवलेला आहे आणि घरात असणाऱ्या साहित्यातच आपण बनवला आहे, तुम्ही तर पाहिलंच आहे। तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुमच्या फ्रेंड्ससोबत, इतर नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करा, त्यांनासुद्धा आवडेल ही रेसिपी बनवायला। तर अशाच पुढच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आणखीनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि येणाऱ्या रोज रेसिपी तुम्ही पाहू शकतात। तर आता आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बाय बाय।